मंडळी. तर आजची मी जी रेसिपी दाखवणार आहे तिचं नाव आहे ओटमील वॉलनट्स कुकीज. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या मुलांना कुकीज आणि बिस्किटं किती आवडतात. रोजच्या दुधासोबत त्यांना कुकीज किंवा बिस्किटं हवीच असतात आणि जे आपण बाहेरनं कुकीज किंवा बिस्किटं आणतो त्याच्यामध्ये वनस्पती तुपाचं, डालडा तुपाचं किंवा मार्गारीनचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्याच्यामध्ये मैद्याचं प्रमाण असतं, साखर भरपूर असते, त्याच्यामुळे ते खाण्यासाठी अगदीच अनहेल्दी असतात. त्यामुळे जर त्याच कुकीज किंवा बिस्किटं जर आपण घरी केल्या आणि त्याही थोडंसं न्यूट्रिशन व्हॅल्यू ॲड करून केल्या तर त्या मुलांना पण आवडतात आणि त्यांच्या हेल्थवरती पण चांगला परिणाम होतो. त्याच्यामुळे मी आज ही रेसिपी केली आहे, तुम्हाला दाखवणार आहे. तर या रेसिपीमध्ये मी मैद्याच्या ऐवजी म्हणजे मैदा पण वापरला आहे, पण मैद्याचं प्रमाण अगदी कमी घेतलं आहे. मैदा फक्त बाइंडिंगसाठी घेतला आहे आणि ओटमीलचं प्रमाण वाढवलं आहे आणि साखरेचं प्रमाण पण कमी आहे, म्हणजे साखर पण घेतली आहे पण प्रमाण अगदी कमी आहे. त्याच्याऐवजी मी प्लस ॲडिशनल गुळाची काकवी वापरली आहे. तुम्ही गुळाची काकवी नसेल तर तुम्ही ब्राऊन शुगर वापरू शकता किंवा जॅगरी पावडरही वापरू शकता. मी इथे अमूलचं बटर वापरलं आहे. तुम्ही बटर वापरू शकता किंवा घरी केलेलं, आणखीन तुम्हाला जर हेल्दी व्हर्जन हवं असेल तर घरी केलेलं लोणी पण तुम्ही वापरू शकता. आणि मी इथे वॉलनट्स पण वापरले आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वॉलनट्समध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. मनुके पण वापरले आहेत. मनुक्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, प्लस आयर्न पण भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्याच्यामुळे हे एक हेल्दी व्हर्जन होईल कुकीजचं. त्याच्यामुळे तुम्ही या कुकीज नक्की करून बघा. बनवायला पण सोप्या आहेत आणि इन्ग्रेडियंट्स पण अगदी सहज अवेलेबल होईल तुम्हाला. असं साहित्य मी इथे दिलेलं आहे आणि या कुकीजचं बॅटर अगदी 1 महिन्यापर्यंत पण फ्रीजमध्ये राहतं. जेव्हा तुम्हाला कुकीज बनवायच्या आहेत त्याच्या आधी तुम्ही 15-20 मिनटं आधी बाहेर काढून ठेवा फ्रीजच्या रूम टेम्परेचरला आणि तुम्ही नेक्स्ट बॅच कुकीजची बनवू शकता. त्याच्यामुळे या कुकीज तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवून सांगा कशा झाल्या आहेत ते. स्टे हेल्दी. चला तर साहित्य आणि कृती पण आपण पटकन बघून घेऊया. आता आपण एक एक साहित्य घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ओट्स घ्यायचे आहेत. ओट्स आपण कुठल्याही कंपनीचे घेऊ शकतो. जर तुम्ही ही कृती पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये करत असाल तर ओट्स तुम्ही पहिल्यांदा थोडेसे भाजून घ्या. एका कढईमध्ये हलके भाजून घ्या आणि त्याला मिक्सरमध्ये नंतर ग्राइंड करा. कारण पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये थोडेसे ते नम पडतात, म्हणून ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. उन्हाळ्यामध्ये काही गरज नाही आहे. उन्हाळ्यामध्ये ते कोरडेच असतात, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट मिक्सरमधनंच त्याला काढायचं आहे. मिक्सरमधनं एकदम फाईन अशी बारीक पावडर करायची. त्याच्यानंतर आपल्याला मैदा घ्यायचा आहे. अर्धा कप मैदा घ्यायचा आहे. अक्रोड घ्यायचे आहेत आपल्याला 1/4 कप. काळे मनुके घ्यायचे आहेत 1/4 कप. त्याच्यानंतर आपल्याला साखर घ्यायची आहे. साखर आपल्याला 1/4 घ्यायची आहे, पांढरी साखर. बटर घ्यायचं आहे आपल्याला अर्धा कप. बेकिंग पावडर घ्यायची आहे अर्धा टीस्पून घ्यायची आहे. व्हॅनिला एसेन्स घ्यायचा आहे 1 टीस्पून. आणि जर आपण गुळाची काकवी जर वापरत असू तर गुळाची काकवी घ्यायची आहे आपल्याला अर्धा कप. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ओट्स मिक्सरमधनं असे बारीक करून घ्यायचे आहेत. एकदम बारीक करून घ्यायचे आहेत. फाईन पावडर करायची आहे त्याची. बघा एकदम फाईन पावडर झालेली आहे. ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे, मोठ्या भांड्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण साखर काढणार आहोत. व्हाईट शुगर आणि ब्राऊन शुगर तुम्ही वापरत असाल तर दोन्ही साखर एकत्र करून त्याची पण एकदम फाईन पावडर करून घ्यायची आहे. आणि त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या आपल्याला बटर टाकायचं आहे आणि ते पण एकदम छान फेटून घ्यायचं आहे मिक्सरमधनं. जर ते खूप कोरडं होत असेल मिश्रण तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून एकदम फ्लफी असं मिश्रण करायचं आहे त्याचं, साखर आणि बटरचं. आणि ते परत आपल्याला ओट्सच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे, बटर आणि साखरेचं मिश्रण. स्पॅच्युलाने आपल्याला सर्व ते बटरचं मिश्रण काढून घ्यायचं आहे छान. त्याच्यानंतर आपल्याला मैदा टाकायचा आहे त्या मिश्रणामध्ये. अर्धा कप जो आपण मैदा घेतला आहे तो छान चाळून घ्यायचा आहे, तो पण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतर बेकिंग पावडर टाकायची आहे. बेकिंग पावडर पण चाळून टाकायची. इथे आपण मीठ पण टाकायचं आहे, 1 चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मनुके टाकायचे. मनुके आधी मी मिक्सरमधनं बारीक करून घेतले होते. अक्रोड पण आपल्याला बारीक करून घ्यायचे. मी इथे मोठे मोठे टाकलेत, पण तुम्ही बारीक करून घ्या मिक्सरमधनं, एकदम त्याची पावडर करून घ्या अक्रोडची. नंतर तुम्ही जर काकवी वापरत असाल तर काकवी पण आपल्याला वरतून टाकायची आहे.
आणि छान असं सगळं हे एकत्र करायचं आहे. आपल्याला व्हॅनिला इसेन्स पण टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. मी नंतर टाकला, पण आधीच टाकून द्या तुम्ही. सगळं हे एकजीव करायचं आहे मिश्रण चमच्याने आणि नंतर मिक्सरमधनं हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहे परत एकदा. छान असं एकदम बारीक करून घ्या. हे जे बॅटर आहे कुकीजचं ते आपल्याला छान एकदम बारीक करून घ्यायचं आहे. कारण हे जर थोडं जरी मोठं राहिलं तर ते नंतर आपण कुकीज करताना तुटू शकतं. त्याच्यामुळे छान असं बारीक करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही एक एक साहित्य पण छान बारीक करून घ्यायचे. अक्रोड छान बारीक करून घ्यायचे, मनुके छान बारीक करून घ्यायचे, साखर, सर्व साहित्य आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. सरावाने नंतर तुम्ही थोडंसं मोठं ठेवलं तरी चालेल, पण तुम्ही जर पहिल्यांदा करणार असाल तर सगळं साहित्य एकदम बारीक करून घ्यायचं आहे. छान अशी पेस्ट करायची आहे मिश्रणाची. आणि थोडंसं जर पातळ झालं हे मिश्रण तर थोड्या वेळ आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. ह्याला अर्धा एक तास फ्रीजमध्ये ठेवायचं, नंतर घट्ट होतं. किंवा घट्ट झालं तर थोडंसं आपण दूध पण टाकू शकतो, अगदी थोडंसं दूध. छान असं काढून घ्यायचं आहे हाताचं भांड्याचं सगळं. एका काचेच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. आपल्याला अवन पण प्रीहीट करायचं आहे 10 ते 15 मिनटासाठी. सुरू करून ठेवायचं अवन आपल्याला. आणि बॅटरचे आपल्याला छान असे गोळे करून घ्यायचे. छोटे छोटेच करूयात आपण सुरुवातीला. बेकिंग ट्रेला आपल्याला बटर किंवा तूप लावायचं आहे आणि त्याच्यावरती असे छोटे छोटे गोळे ठेवायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये अंतर पण ठेवायचं आहे, कारण ते चिटकून जर ठेवले तर नंतर ते स्प्रेड होतं बेक होताना कुकीज आणि ते एकमेकांना चिटकतात. त्याच्यामुळे थोडंसं अंतर ठेवायचं आहे. एका रोला तुम्ही तीनच ठेवा बोल्स आणि थोडा थोडा गॅप द्या त्याच्यामध्ये आणि छान असा गोळा करायचा आहे. जर बाइंड केलं नाही तर त्याचे तुकडे पडतात नंतर, कारण त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे, ग्लुटन कमी आहे, चिकटपणा, त्याच्यामुळे त्याचे तुकडे खूप लवकर पडतात ओट्सच्या कुकीजचे. त्याच्यामुळे छान असं गोळा करून घ्या आणि नंतर ट्रेमध्ये ठेवून द्या. नंतर फोर्कच्या साहाय्याने आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे याला शेप देण्यासाठी. खूप जास्त पण प्रेस करायचं नाही, खूप जास्त प्रेस केलं तर तुटू शकतात. त्याच्यामुळे थोडंसं अगदी हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. आणि खूप जास्त पातळ पण करायचं नाही आहे. कुकीज थोड्याशा जाड्याच असतात आणि त्यातल्या त्यात ओट्सच्या थोड्याशा आणखीन जाड असतात. त्याच्यामुळे थोडंसं अगदी हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. खूप मोठा गोळा झाला तर तो आतून कच्चा राहू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं अगदी प्रेस करतो आहे आपण. नुसत्या हलक्या हाताने जरी केलं तरी चालेल बोटांनी, पण एक पर्टिक्युलर शेप येण्यासाठी आपण त्याला प्रेस करून घेतो आहे. हे बघा तयार आहेत आपले. आणि आता प्रीहीटेड अवनमध्ये आपल्याला ट्रे ठेवून द्यायचा आहे आतमध्ये बेक करण्यासाठी कुकीज. तर सुरुवातीला आपण 15 मिनटं बेक करून घेतो आहे आणि नंतर आपल्याला 15 मिनटांनी काढून बघायचे. थोडेसे बेक झाले असतील तर वरतून ते ब्राउनिश होतात. आणि नंतर आपल्याला 2 मिनटं बाहेर ठेवायचे. बाहेर ठेवल्यानंतर आपण त्याची साईड चेंज करून घ्यायची कुकीजची आणि आपल्याला दुसऱ्या साईडनी पण बेक करून घ्यायचं आहे. एकाच साईडनी जर बेक केलं तर दुसऱ्या साईडला थोडेसे कच्चे राहू शकतात, म्हणून आपण दोन्ही साईडनी या कुकीज बेक करून घेतो आहे. नॉर्मल कुकीज दोन्ही साईडनी करण्याची गरज नसते, कारण मैद्याच्या कुकीज पटकन बेक होतात. पण ओट्सच्या कुकीज थोड्याशा आतून कच्च्या राहू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही साईडनी बेक करून घ्यायचं आहे. बेक झाल्यानंतर थोड्याशा ब्राउनिश दिसतात, म्हणजे त्या थोड्याशा सोनेरी छटा येते त्याच्यावरती, म्हणजे आपण समजायचे की त्या बेक झाल्या आहेत. आणि नंतर आपण त्याला वायरच्या एका ट्रेमध्ये काढून ठेवायचे थंड होण्यासाठी, गार होण्यासाठी. आणि नंतर आपण त्याला वापरू शकतो, कन्झ्युम करू शकतो दुधासोबत, चहासोबत. बघा मी साईड चेंज करून घेते कुकीजची. साईड चेंज नाही केली तर आणि बराच वेळ तसंच ठेवलं तर त्या करपू पण शकतात आतून. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने आपल्याला मागे पुढे पण करून घ्यायचे. मागच्या कुकीज ज्या आहेत त्या पुढे करायच्यात, पुढच्या कुकीज आहेत त्या मागे करायच्यात, साईडच्या पण आपण चेंज करायच्यात आणि नंतर ठेवून द्यायच्या आहेत. प्रॅक्टिसने तुम्हाला कळेल, म्हणजे प्रॅक्टिस करत तुम्ही जर नेहमी करत गेला तर तुम्हाला त्याचा अंदाजा येईल, म्हणजे किती वेळ ठेवायचं आहे, कसं ठेवायचं आहे, कितपत बेक करायचं आहे. आणि चवीला पण छान होतात त्या, अगदी कुरकुरीत होतात त्या, कच्च्या वगैरे अजिबात लागत नाहीत आणि किती दिवसही राहू शकतात त्या.
त्याच्यामध्ये ओट्स आहेत, अक्रोड आहेत, मनुके आहेत. साखरेचं प्रमाण पण कमी आहे, त्याच्यामुळे ग्लुटन फ्री कुकीज पण आपण याला म्हणू शकतो. आणखीन एकदा मी ठेवते आहे बेक होण्यासाठी. साईड चेंज करून घेतली आणि परत एकदा 15 मिनटं ठेवणार आहे. प्रत्येक ओव्हनचं टेम्परेचर वेगळं असतं, प्रत्येकाचा अंदाजा वेगळा असतो. म्हणजे मला साधारणपणे 45 मिनिट्स लागले, म्हणजे 45 मिनटं लागले दोन्ही साईडनी बेक करून घेण्यासाठी. बघा कुकीज तयार आहेत. छान क्रंची अशा कुकीज झाल्या आहेत. त्या आता मी वायरच्या ट्रेमध्ये ठेवून घेणार आहे गार होण्यासाठी. एक 20-25 मिनटांनी ते पूर्णपणे गार होतात. मग त्या क्रिस्पी लागतात, कुरकुरीत लागतात. अशा जर तुम्ही खाल्ल्या तर त्या कच्च्या पण लागू शकतात, थोड्याशा चिकट लागतात त्या. तर तयार आहेत ओट्स कुकीज. तुम्ही याच्यामध्ये फ्लॅक्स घालू शकता, चिया सीड्स घालू शकता, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकता. तुम्ही कोको पावडर वापरून पण तुम्ही करू शकता. चोको चिप्स घालू शकता याच्यामध्ये. बरेच व्हेरिएशन्स आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा ट्राय आणि कमेंट्स करून मला कळवा कशा झाल्या आहेत त्या.